मलकापूर येथील आगाशिवनगर परिसरातील श्री लक्ष्मीदेवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन मराठी प्राथमिक व माध्यमिक शाळेत दरवर्षी पर्यावरणपूरक उपक्रम राबवले जातात। यंदाही विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी जाणीव निर्माण करण्यासाठी शाळा व्यवस्थापनानं वृक्षारोपण आणि सीडबॉल प्रत्यारोपणाचं नियोजन केले होते। त्यानुसार इयत्ता 8वी आणि 9वीतील सुमारे 50 विद्यार्थी शिक्षकांसह आगाशिव डोंगरावरील वन विभागाच्या कार्यालयामागील परिसरात काम करत होते। विद्यार्थी उत्साहानं बीजारोपण करत असताना अचानक मधमाशांचा एक मोठा थवा त्यांच्या दिशेने आला आणि त्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला। यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला। स्वतःचा बचाव करण्यासाठी विद्यार्थी डोंगरावरून सैरावैरा धावू लागले। या गडबडीत अनेक विद्यार्थी घसरून पडले तर काहींना मधमाशांनी गंभीर दंश केला। घटनेचं गांभीर्य ओळखून शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले। सर्व जखमी विद्यार्थ्यांना तातडीनं वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। रुग्णालयातील वैद्यकीय पथकानं सर्व विद्यार्थ्यांवर तातडीनं प्रथमोपचार आणि आवश्यक ते वैद्यकीय उपचार केले। प्राथमिक उपचारानंतर सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती समाधानकारक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले, ज्यामुळे पालकांनी सुटकेचा श्वास सोडला। वन विभागाच्या क्षेत्रातील झाडांवर असणाऱ्या मधमाशाच्या पोळ्याला अनपेक्षित धक्का लागल्यानं किंवा आवाजामुळे हा हल्ला झाल्याचा अंदाज आहे। दुर्घटना घडताच शाळा प्रशासनानं दाखवलेल्या तत्परतेमुळे सर्व विद्यार्थ्यांना वेळेत वैद्यकीय मदत मिळाली आणि मोठी हानी टळली। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व मुलांची प्रकृती धोकाबाहेर असल्याचं घोषित करून उपचारानंतर त्यांना घरी सोडले। या दुर्दैवी घटनेत मधमाशांचा दंश झाल्यामुळे आणि जीव वाचवण्यासाठी झालेल्या पळापळीत सुमारे 40 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले। या घटनेमुळे निसर्गाच्या सानिध्यात खबरदारी आवश्यक असल्याची बाब समोर आली आहे।